नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर महावितरण भरती 2024 जी जाहिरात आलेली आहे आणि जानेवारी महिन्यात फॉर्म भरण्यास सुरुवात होईल असं सांगितलं होतं महावितरणने. परंतु अजूनपर्यंत तर लिंक सुरू झालेली आहे सुरू झालेली नाही आहे मित्रांनो. महावितरण भरती 2024 साठीची लिंक या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठीची जी लिंक आहे ती सुरू झालेली नाही आहे. सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलं होतं मी पहिला जो व्हिडिओ केला होता त्यात संपूर्ण माहिती दिली ती. तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यात आपण सिलेबस एका व्हिडिओमध्ये आणि एका व्हिडिओमध्ये जॉब कसा आहे, तर जॉब सुरुवातीला कॉन्ट्रॅक्च्युअल आहे 3 वर्षासाठी. 3 वर्षानंतर तुम्हाला परमनंट केले जाणार आहे आणि कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपात पहिल्या वर्षी 19, दुसऱ्या वर्षी 20 आणि तिसऱ्या वर्षी 21,000 अशा पेमेंट तुमचं स्ट्रक्चर असणार आहे. आणि नंतर मात्र तुम्हाला 4थ्या वर्षापासून 40,000 पगार भेटेल. तर मित्रांनो, एकंदरीतच आपण महावितरणमध्ये जे प्रोफेशनल नॉलेज जो आहे त्यांनी काही सिलेबस काय दिला नाही, परंतु गेल्या वेळी जे प्रश्न आलते त्याच्यात अकाउंटिंगवर, बेसिक ऑफ अकाउंटिंगवर जास्त होते, ऑडिटिंगवर काही प्रश्न होते, शेअर्सवर काही प्रश्न होते. तसेच त्या आधारे आपण गेल्या वेळेस जे प्रोफेशनल नॉलेज असतं आणि त्याच्यात तुमच्याकडे जे 11वी 12वीचं जर पुस्तक असेल तर तुम्ही ते रेफर करू शकता. तर आपण MCQ सिरीज सुरू करणार आहोत आणि जे आपल्याकडे टेक्निकलचं नॉलेज आहे, जे आपल्याकडे PDFs आहेत अवेलेबल आणि जे आपण रिसर्च करणार आहोत, ते आपण MCQ सिरीज 20 MCQ घेणार आहोत. प्रत्येक एक दिवसाआड आपण ही व्हिडिओ टाकणार आहोत आपल्या बालाजी के टॉक्स आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि तुम्ही या संधीचा फायदा घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हे आपलं चॅनल पोहोचवा, शेअर करा. आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षांविषयी अपडेट मिळवा. आता आपण MCQ सिरीज, महावितरण MCQ सिरीज ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट टेक्निकल प्रोफेशनल नॉलेजचा MCQ सिरीजचा 20 आपण जे MCQ घेणार आहोत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये, त्याचा पहिला भाग पाहत आहोत. तर पहिल्या भागात आपण व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत. तर यावर्षी काही तुम्हाला जाहिरातीमध्ये प्रोफेशनल नॉलेज एवढंच दिलं आहे, परंतु प्रोफेशनल नॉलेज जे 11वी 12वीचंच या ठिकाणी गेल्या वेळी विचारलं होतं. बेसिक ऑफ अकाउंटिंगवर जास्त भर दिला होता आणि मी गेल्या वेळी जो सिलेबस दिला होता गेल्या वेळेस जे प्रश्न ज्या सिलेबस कोणत्या भागावर प्रश्न आले त्याच्या आधारे आपण ह्यावेळी कवर करणार आहोत. बेसिक ऑफ अकाउंटिंग, जे अकाउंटिंग आहे, ऑडिटिंग आहे, सर्व चॅप्टर आपण या ठिकाणी टॉपिक वाईज कवर करणार आहोत. तर पहिला MCQ सिरीजचा आजचा हा व्हिडिओ. तर सुरुवात करूया व्हिडिओला. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, उत्तर तुमचं खाली कमेंट करायचं आहे. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज आर करंट ॲसेट. तर करंट ॲसेट कोणतं आहे? पहिला ऑप्शन आहे A इन्व्हेंटरी, दुसरा आहे बिल्स रिसिवेबल, तिसरा आहे प्रीपेड एक्सपेन्सेस, चौथा आहे ऑल ऑफ द अबाव. तर तुम्ही उत्तर या ठिकाणी कमेंट करायचं आहे. उत्तर जर कमेंट केलंच असेल तर तुमचं अभिनंदन. आता आपण हा व्हिडिओ लाईव्ह घेत नाही, अपलोड करणार आहोत. तर तुमचे शेवटी किती प्रश्न बरोबर आले आहेत तेही खाली कमेंटमध्ये कमेंट करायचं. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन D, ऑल ऑफ द अबाव. तर मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करंट ॲसेट. करंट ॲसेट म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. करंट ॲसेट अशी ॲसेट असते की जे एक वर्षापेक्षा त्याचं या ठिकाणी लाईफ असते. 1 वर्षापेक्षा कमी जी ॲसेट तुम्ही सेल करण्यासाठी घेता. एखादे इन्व्हेंटरी 1 वर्षापेक्षा कमी तुमच्याकडे ज्या ॲसेट असतात, म्हणजे ज्या ॲसेटचं वय 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तुमच्याकडे ते ॲसेट असतात, त्याला आपण करंट ॲसेट म्हणतो. त्याच्यात इन्व्हेंटरी येतं, बिल रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस ह्या करंट ॲसेट आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबाव. इन्व्हेंटरी, बिल रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस ह्या करंट ॲसेट आहेत. दुसरा प्रश्न आहे MCQ स्वरूपाचा. आता विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ एक्सपेन्स आर द डायरेक्ट एक्सपेन्स ऑफ बिझनेस. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ एक्सपेन्सेस आर डायरेक्ट एक्सपेन्स ऑफ बिझनेस. तर पहिला पर्याय आहे वेजेस कॅरेज इनवर्ड, दुसरा आहे पोस्टेज वेजेस कॅरेज इनवर्ड, तिसरा आहे परचेस वेजेस कोल एक्सपेन्सेस आणि चौथा D ऑप्शन आहे बोथ A अँड C. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे आणि कमेंट जर केलं असेल तर या तुमचं अभिनंदन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बोथ A अँड C, ऑप्शन D बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स एक्सपेन्सेस आर डायरेक्ट एक्सपेन्स ऑफ बिझनेस. तर वेजेस कॅरेज इनवर्ड ऑक्टराई आणि सीमध्ये आहे परचेस वेजेस कोल एक्सपेन्सेस, हे डायरेक्ट एक्सपेन्स आहेत बिझनेसचे. तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. वेजेस कॅरेज इनवर्ड ऑक्टराईट, परचेस वेजेस आणि
कोल एक्सपेन्सेस हे तुमचे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत बिझनेसचे. तर तिसऱ्या प्रश्नांकडे वळायचं आहे. सस्पेन्स अकाउंट इन अ ट्रायल बॅलन्स विल बी इंटर्ड इन द डॅश. तर तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. सस्पेन्स अकाउंट गिवन इन द ट्रायल बॅलन्स विल बी इंटर्ड इन द मॅन्युफॅक्चर अकाउंट, बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट केलंच असेल तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, बॅलन्स शीट. द सस्पेन्स अकाउंट इज गिवन ट्रायल बॅलन्स इज द सस्पेन्स अकाउंट गिवन इन ट्रायल बॅलन्स विल बी इंटर्ड इन बॅलन्स शीट. सस्पेन्स अकाउंट हे बॅलन्स शीटमध्ये नेहमी येतं, हे लक्षात ठेवायचं आहे. सस्पेन्स अकाउंट गिवन इन द ट्रायल बॅलन्स विल बी बॅलन्स शीट इंटर्ड इन सस्पेन्स अकाउंट गिवन इन द ट्रायल बॅलन्स विल बी इंटर्ड इन द बॅलन्स शीट. हे उत्तर तुमचं लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 4 नंबरचा. आपण आतापासून 3 प्रश्न पाहिले आहेत आणि तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते शेवटी टाकायचं आहे की आउट ऑफ 20 पैकी तुमचे किती MCQ बरोबर आले आहेत. ही एक्झाम ओरिएंटेड आणि बेसिक अकाउंटिंग ज्यावर भर असतो महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंटंटचा ज्या पेपरसाठी जो सिलेबस आला होता गेल्या वेळी त्याच्यावर आधारित. यावेळी मात्र जाहिरातीत सिलेबस नाही. प्रोफेशनल नॉलेजमध्ये जेवढं नॉलेज असतं तेवढं आपल्याला कव्हर करायचं आहे. परंतु गेल्या वेळी जे पेपर दिले ते त्यांच्याशी संपर्क साधून आपण एक कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात ते टॉपिक सर्व कव्हर करणार आहोत. कव्हर करणार आहोत प्रोफेशनल नॉलेजमध्ये. म्हणून एक महत्त्वाचं या ठिकाणी 50 प्रश्न आहेत 110 मार्क्ससाठी. एकदम जो विद्यार्थी प्रोफेशनल नॉलेजमध्ये चांगले मार्क घेईल तो सिलेक्शन घेईल असं या ठिकाणी गणित म्हटलं तरी काही हरकत नाही. तर द अकाउंटिंग इक्वेशन 4था प्रश्न आहे. द अकाउंटिंग इक्वेशन इज बेस्ड ऑन. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. ऑप्शन तुम्हाला समोर दिसतच आहेत. द अकाउंटिंग इक्वेशन इज बेस्ड ऑन. अकाउंटिंग इक्वेशन कशावर बेस्ड असतात तर या ठिकाणी ड्युअल ॲस्पेक्ट, बिझनेस एंटिटी, गोईंग कन्सर्न, ऑल ऑफ द अबाव. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अकाउंटिंग कन्सेप्ट द अकाउंटिंग इक्वेशन इज बेस्ड ऑन ड्युअल ॲस्पेक्ट. जे याचं उत्तर आहे 4थ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलंच असेल. द अकाउंटिंग इक्वेशन इज बेस्ड ऑन ड्युअल ॲस्पेक्ट. अकाउंटिंग इक्वेशन इज बेस्ड ऑन ड्युअल ॲस्पेक्ट. ड्युअल ॲस्पेक्टवर अकाउंटिंग इक्वेशन बेस्ड असतात. 5वा प्रश्न आहे आता. द मॅक्सिमम नंबर ऑफ शेअर्स दॅट अ कंपनी मे इश्यू इन अकॉर्डन्स विथ इन्स्ट्रुमेंट ऑफ कॉर्पोरेशन इज नो ॲज इट्स. तर मित्रांनो याचं उत्तर द्यायचं आहे. द मॅक्सिमम नंबर ऑफ शेअर्स दॅट कंपनी मे इश्यू इन अकॉर्डन्स विथ इट्स इन्स्ट्रुमेंट्स ऑफ द इनकॉर्पोरेशन इज नो ॲज इट्स. तर पहिला पर्याय आहे याचा इश्यूड शेअर कॅपिटल, दुसरा आहे पेड अप शेअर कॅपिटल, तिसरा आहे सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल आणि चौथा आहे ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल. तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच असेल तर याचं उत्तर आहे ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल. म्हणजेच काय तर मित्रांनो द मॅक्सिमम नंबर ऑफ शेअर्स दॅट कंपनी मे इश्यू इन अकॉर्डन्स विथ इट्स इन्स्ट्रुमेंट्स इन इनकॉर्पोरेशन ऑफ इट्स नो ॲज इट्स ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल असं म्हटलं जातं या कॅपिटलला. तर 5 प्रश्न झाले आहेत. MCQ सिरीजचा आपला हा पहिलाच भाग आहे मित्रांनो. महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचे जे प्रश्न येणार आहेत त्याच्यासाठी MCQ फ्री सिरीज आपण आणलेली आहे बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला. तर 6वा प्रश्न आहे मित्रांनो. आता हे कन्सेप्च्युअल प्रश्न जास्त विचारले जातात न्यूमेरिकल प्रश्नापेक्षा, कारण हे आत्ताच तुम्ही झालेली बघितली असेल तर नगर परिषद याची एक्झाम लेखापरीक्षण व लेखासेवा या पदासाठीही या ठिकाणी आता बघितलं असेल की जास्त कन्सेप्च्युअल प्रश्न विचारले होते. कारण MCQ स्वरूपाच्या एक्झाममध्ये न्यूमेरिकल प्रश्न जास्त देत नाहीत. जास्त करून कोणतीही एक्झाम घेतली तर एकदा दुसराच प्रश्न येतो न्यूमेरिकल. त्यामुळे कन्सेप्च्युअल तुम्हाला तयारी करायची आहे चांगली. आणि प्रोफेशनल नॉलेज 150 पैकी 110 मार्कला आहे. या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेजची तयारी करायची आहे. तर 6वा प्रश्न आहे मित्रांनो. इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम मोहन अ बॉरोवर अकाउंट इज. याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो नॅचरल पर्सन अकाउंट, आर्टिफिशियल पर्सन अकाउंट, तिसरा आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आणि चौथा ऑप्शन आहे डी नॉन ऑफ द अबाव. 6व्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम द मोहन अ बॉरोवर अकाउंट इज. तर याचं उत्तर आहे
ऑप्शन सी इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम मोहन अ बॉरोवर अकाउंट इज ए रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये येतं. इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम मोहन अ बॉरोवर अकाउंट इज ए रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट याचं उत्तर आहे. 6 नंबरचा प्रश्न झालेला आहे. आता 7 नंबरचा MCQ आहे महत्त्वाचा. तर पहा की नॉर्मली द फॉलोइंग अकाउंट्स आर बॅलन्स्ड. 7 नंबरचं आहे उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. रिअल अँड नॉमिनल अकाउंट, दुसरा आहे पर्सनल रिअल अकाउंट, ओनली नॉमिनल अकाउंट आणि डी आहे ऑल ऑफ द अकाउंट्स. नॉर्मली फॉलोइंग अकाउंट्स आर बॅलन्स्ड. पर्सनल अँड रेंट अकाउंट याचं उत्तर आहे 7 नंबरचं. या ठिकाणी 2 ऑप्शन बी उत्तर आहे. नॉर्मली फॉलोइंग अकाउंट्स आर बॅलन्स्ड. पर्सनल अँड या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता पर्सनल अकाउंट याचं उत्तर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्मली फॉलोइंग अकाउंट्स आर बॅलन्स्ड इन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्सनल अकाउंट अँड रिअल अकाउंट. 7 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. नॉर्मली द फॉलोइंग अकाउंट्स आर बॅलन्स्ड, तर पर्सनल अँड रिअल अकाउंटमध्ये बॅलन्स्ड असतो या ठिकाणी मित्रांनो. 8 नंबरचा प्रश्न घ्यायचा आहे. ओपनिंग अँड क्लोजिंग एंट्रीज आर रेकॉर्डेड इन डॅश. तर ओपनिंग अँड क्लोजिंग एंट्रीज आर रेकॉर्डेड इन कोणत्या अकाउंटमध्ये होत्या? जनरल प्रॉपर, परचेस बुक, सेल्स बुक, बिल्स रिसिवेबल बुक. याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. 8 नंबरचा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे जनरल प्रॉपर. ओपनिंग अँड क्लोजिंग एंट्रीज आर रेकॉर्डेड इन जनरल प्रॉपरमध्ये या रेकॉर्ड केल्या जातात. ओपनिंग अँड क्लोजिंग एंट्रीज आर रेकॉर्डेड इन जनरल प्रॉपर. 8 नंबरचा हा प्रश्न पहिला. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज नॉट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. तर उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो तुमचं. बिअरर चेक, दुसरा आहे प्रॉमिसरी नोट, तिसरा आहे क्रॉस्ड चेक, चौथा आहे बिल ऑफ एक्सचेंज. या ठिकाणी कोणतं खालीलपैकी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नाही याचा प्रश्नाचा अर्थ आहे. तर 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 क्रॉस्ड चेक. तर क्रॉस्ड विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज नॉट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, त्याचं उत्तर आहे क्रॉस्ड चेक. 10वा प्रश्न आहे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट इज ए. 10 नंबरचा प्रश्न आहे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट म्हणजे काय? तर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट ऑफ शोईंग द कॉजेस ऑफ डिफरन्स बिटवीन द बॅलन्स ऑफ कॅश बुक अँड पासबुक. तर बँक रिकन्सिलिएशन म्हणजे काय असा प्रश्न विचारला होता थोडक्यात. तर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट इज ए स्टेटमेंट शोईंग द कॉजेस ऑफ डिफरन्सेस बिटवीन द बॅलन्स ऑफ कॅश बुक अँड पासबुक. हा प्रश्नाचं उत्तर आहे. बँक रिकन्सिलिएशन म्हणजेच अ स्टेटमेंट शोईंग द कॉजेस ऑफ डिफरन्स बिटवीन द बॅलन्स ऑफ कॅश बुक अँड पासबुक. आता आपण 11व्या प्रश्नांकडे जायचं आहे. द इन्स्टॉलेशन एक्सपेन्सेस फॉर न्यू मशिनरी विल बी डेबिटेड टू. तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. 11 नंबरचा MCQ आहे. तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की कसे तुम्हाला क्वालिटीचे प्रश्न वाटत आहेत की नाही. आणखी तुम्हाला काही सुधारणा करायची असेल, सुधारणा सांगू शकता तुम्हाला. तर याचं उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो फास्टपैकी तुम्हाला. तर द इन्स्टॉलेशन एक्सपेन्सेस फॉर न्यू मशिनरी विल बी डेबिटेड. तर इन्स्टॉलेशन मशिनरीचं जेव्हा आपण करतो, नवीन मशिनरी आपण बिझनेसमध्ये घेत असतो, तेव्हा इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी होतं, तेव्हा द इन्स्टॉलेशन ऑफ एक्सपेन्सेस ऑफ न्यू मशिनरी विल बी डेबिटेड. तर ते एक्सपेन्सेस कुठून डेबिट होतात? 11 नंबरचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. तर उत्तर आहे पहिलं या ठिकाणी पर्याय आहे कॅश अकाउंट, दुसरा बी आहे प्रॉफिट लॉस अकाउंट, तिसरा मशिनरी अकाउंट, चौथा आहे डी इन्स्टॉलेशन एक्सपेन्सेस अकाउंट. तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी उत्तर दिलेलंच असेल मित्रांनो. ॲक्युरेट आन्सर, करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं मशिनरी अकाउंट आहे. ऑप्शन सी उत्तर आहे. तर कसं सांगतो मित्रांनो, द इन्स्टॉलेशन एक्सपेन्सेस फॉर न्यू मशिनरी विल बी डेबिटेड ऑन मशिनरीज अकाउंट. जर बिझनेसमध्ये आपण एखादी ॲसेट घेत असतो, एखादी कोणत्याही प्रकारची फिक्स्ड ॲसेट आपण एखादी घेत असतो किंवा मशिनरी घेतो म्हणजे जर एखाद्या बिझनेस आपण करतो आणि त्या बिझनेसमध्ये आपल्याला एखादी मशिनरी लागत आहे आणि त्या मशिनरीसाठी आपण जो मशिनरी
म्हणजे स्टार्ट म्हणजे मशिनरीची जी सुरुवात, मशिनरी जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत जो खर्च केला जातो मशिनरीचा, तो सर्व खर्च या ठिकाणी मशिनरी अकाउंटमधनंच डेबिट होतो. तर तो मशिनरी अकाउंटचा जो इन्स्टॉलेशनचा सगळा खर्च येतो तो मशिनरी अकाउंटमध्येच येतो. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन सी, मशिनरी अकाउंट. द इन्स्टॉलेशन एक्सपेन्सेस फॉर न्यू मशिनरी विल बी डेबिटेड टू मशिनरी अकाउंट. पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा. व्हेन द ऑब्लिगेशन इज नॉट प्रोबॅबल और द अमाऊंट एक्सपेक्टेड टू बी पेड टू सेटल द लायबिलिटी कॅन नॉट बी मेजर्ड विथ सफिशियंट रिलायबिलिटी, इट इज कॉल्ड. 12 नंबरचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन ए आहे मित्रांनो कॉन्टिजेंट लायबिलिटी, बी आहे प्रोव्हिजन्स, 3 आहे सेक्युर्ड लोन, ऑप्शन 4 आहे नॉन ऑफ द अबाव. तर 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कॉन्टिजेंट लायबिलिटी. पुन्हा प्रश्न वाचून दाखवतो. व्हेन द ऑब्लिगेशन इज नॉट प्रोबॅबल or the amount expected to be paid to settle the liability cannot be measured with sufficient reliability, it is called as contingent liability. तर मित्रांनो 13व्या प्रश्नाकडे 13व्या MCQ कडे आलेलो आहोत आपण, आणि ही MCQ सिरीज तुम्हाला मी घेऊन येणार आहे. 1 दिवसाच्या गॅपने 1 दिवसाआड आपण व्हिडिओ घेणार आहोत. क्वालिटिव्ह क्वेश्चन असणार आहेत आपले. तुम्हाला या ठिकाणी मी रिसर्च करून आणत आहे. विविध या ठिकाणी मटेरियल वापरत आहे, पुस्तकं आहेत, काही PDF बनवणार आहे काही. तर तुम्हाला ही MCQ सिरीज नक्कीच एकदम फायदा याचा होईल हीच आशा करतो. 13 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, अ ट्रायल बॅलन्स कंटेन्स द बॅलन्सेस ऑफ. याचं उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन ए आहे मित्रांनो या प्रश्नाचं ओनली रिअल अकाउंट, रिअल अँड नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, बोथ बी अँड सी. अ ट्रायल बॅलन्स कंटेन्स द बॅलन्सेस ऑफ याचं उत्तर आहे ऑप्शन डी ऑन बोथ बी अँड सी. तर मित्रांनो ट्रायल बॅलन्स मध्ये जे बॅलन्सेस असतात, ट्रायल बॅलन्स कंटेन्स द बॅलन्सेस ऑफ रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट. ट्रायल बॅलन्समध्ये सर्व जे बॅलन्सेस दिले जातात ह्या ठिकाणी सर्व अकाउंटचे. ट्रायल बॅलन्स कंटेन्स द बॅलन्सेस ऑफ रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट. याचं उत्तर आहे बोथ बी अँड सी, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे 14वा मित्रांनो. एरर विच अफेक्ट द ओनली वन अकाउंट कॅन बी. तर या ठिकाणी याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. एरर जेव्हा होतं, एरर विच अफेक्ट ओनली वन अकाउंट कॅन बी एरर ऑफ कंप्लीट ओमिशन, एरर ऑफ पोस्टिंग, कॉम्पन्सेंटरी एरर, नॉन ऑफ द अबाव. 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो एरर ऑफ पोस्टिंग. एरर विच अफेक्ट्स ओनली वन अकाउंट कॅन बी एरर ऑफ पोस्टिंग याचं उत्तर आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे. व्हॅल्यूइंग ऑफ द इन्व्हेंटरी इन अ ट्रेड ॲट नेट रिलायझेबल व्हॅल्यू ऑर कॉस्ट प्राईस विच एव्हर इज लोअर इज ॲन एक्झाम्पल ऑफ कन्व्हेन्शन. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. कन्झर्वेटिझम ए, ऑप्शन बी कन्सिस्टन्सी, ऑप्शन सी ड्युअल ॲस्पेक्ट, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव. तर या 15व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कन्झर्वेटिझम. व्हॅल्यूइंग द इन्व्हेंटरी इन अ ट्रेड ॲट नेट रिलायझेबल व्हॅल्यू ऑर द कॉस्ट प्राईस विच एव्हर इज लोअर इज ॲन एक्झाम्पल ऑफ कन्व्हेन्शन इज. याचं उत्तर आहे कन्झर्वेटिझम 15 नंबरचे. 15 MCQ झालेले आहेत मित्रांनो. आता आपले शेवटचे 5 MCQ या पहिल्या भागातील महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न असणार आहेत. 110 मार्क्ससाठी निगेटिव्ह सिस्टीम आहे मित्रांनो. IBPS एक्झाम कंडक्ट करत आहे. आणि कोणतेही या ठिकाणी MCQ जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात त्यात कन्सेप्च्युअल प्रश्नच जास्त विचारले जातात. तरी न्यूमेरिकल ही प्रश्न आपण हळूहळू घेणार आहोत. पण सध्या आपला कन्सेप्च्युअल आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन घेत आहोत. तर या ठिकाणी 16 नंबरचा प्रश्न आहे. इन केस ऑफ गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड and segregated for specified consumer, the best method for valuation of inventory would be. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन ए आहे फिफो, ऑप्शन बी आहे सिम्पल ॲव्हरेज, ऑप्शन सी आहे बेस स्टॉक, ऑप्शन डी आहे स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड. तर या 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, कमेंट केलंच असेल तर या ठिकाणी 16 नंबरचा जो प्रश्न आत्ता विचारलेला आहे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर आहे 4, ऑप्शन 4 डी स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड आहे. तर इन केस ऑफ गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड अँड सेग्रिगेटेड फॉर स्पेसिफिक कंझ्युमर मेथड. इन केस ऑफ गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड अँड सेग्रिगेटेड फॉर स्पेसिफाईड कंझ्युमर
द बेस्ट मेथड फॉर व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी वुड बी स्पेसिफाईड आयडेंटिफिकेशन मेथड. याचं उत्तर डी आहे. पुढचा 17 नंबरचा प्रश्न आहे फिक्स्ड ॲसेट्स आर. तर फिक्स्ड ॲसेट्स आर याचं उत्तर कमेंट करायचं आहे. तर याचं पहिला पर्याय ऑप्शन आहे ऑप्शन ए फिक्टिशियस ॲसेट, ऑप्शन बी केप्ट इन बिझनेस फॉर यूज ओव्हर अ लॉंग पिरियड, ऑप्शन सी मिंट फॉर रिसेल, ऑप्शन डी मिंट फॉर कन्व्हर्जन इन टू कॅश ॲज क्विकली ॲज पॉसिबल. तर 17 नंबरचं तुम्ही उत्तर कमेंट केलंच असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी फिक्स्ड ॲसेट आर केप्ट इन द बिझनेस फॉर यूज ओव्हर लॉंग पिरियड. तुम्हाला मी जसं करंट ॲसेट सांगितलं होतं की करंट ॲसेट जे असतात ते 1 इयरपेक्षा कमी कालावधी असतो आणि फिक्स्ड ॲसेट हा 1 इयर म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त यूजसाठी जे ॲसेट आपण घेतो त्याला आपण फिक्स्ड ॲसेट असं म्हणतो. लॉंग पिरियडसाठी जे ॲसेट असतं यूज आपण बिझनेसमध्ये करतो त्याला फिक्स्ड ॲसेट म्हणतात. तर जर तेच विचारलं आहे फिक्स्ड ॲसेट आर केप्ड फिक्स्ड ॲसेट आर केप्ट इन द बिझनेस फॉर यूज ओव्हर अ लॉंग पिरियड. तर 17 नंबरचं 2 बी ऑप्शन आहे. 18 नंबरचं प्रश्न आहे इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड इज शोन इन. जेव्हा इन्कम अर्न नाही बट नॉट रिसिव्ड इज शोन इन. ऑप्शन ए आहे मित्रांनो, ऑप्शन ए आहे ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट, लायबिलिटी ऑफ द बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट बॅलन्स, नॉन ऑफ द अबाव. 18 नंबरचा प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. तर इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड इज शोन इन. जेव्हा इन्कम तुमचं अर्न असतं पण रिसिव्ड जेव्हा तुम्हाला इन्कम झालेलं असतं एखादं गोष्टीचं उत्पन्न झालेलं असतं पण ते भेटलेलं नसतं तर तेव्हा ते कुठं शो केलं जातं असा प्रश्न आहे. तर ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट 18 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए इन्कम अर्नड बट नॉट रिसिव्ड इज शोन इन ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीटला असतं. इन्कम अर्नड बट नॉट रिसिव्ड इज शोन इन ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीटला हे असतं. आणि 19 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो ओव्हररायडिंग कमिशन इज जनरली कॅल्क्युलेटेड ऑन. 19 नंबरचा प्रश्न आहे ओव्हररायडिंग कमिशन इज जनरली कॅल्क्युलेटेड ऑन कॅश सेल ओनली, टोटल सेल एक्सेडिंग इनवाइस व्हॅल्यू कॉस्ट, ऑप्शन सी क्रेडिट सेल, ऑप्शन डी नॉन ऑफ द अबाव. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी टोटल सेल्स एक्सेडिंग इनवाइस व्हॅल्यू कॉस्ट. तर मित्रांनो ओव्हररायडिंग कमिशन इज जनरली कॅल्क्युलेटेड ऑन टोटल सेल्स एक्साइडिंग इनवाइस व्हॅल्यू कॉस्ट. 19 नंबरचा प्रश्न आहे. आणि शेवटचा आजच्या MCQ सिरीजमधला भाग 1 मधला प्रश्न पाहणार आहोत. क्लेम ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज पेएबल इन द फॉलोइंग फॉर्म. ऑप्शन ए फुल्ली इन कॅश, ऑप्शन बी फुल्ली ट्रान्सफर्ड लोन अकाउंट पेड ऑन द विथ सम इंटरेस्ट ऑन इट, ऑप्शन सी पार्टली इन कॅश पार्टली इट्स लोन प्रीपेमेंट विथ ॲग्रीड इंटरेस्ट ऑन, ऑप्शन डी एनी ऑफ द अबाव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 म्हणजे ऑप्शन डी एनी ऑफ द अबाव. क्लेम ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज ए पेएबल द फॉलोइंग फॉर्म. तर जेव्हा रिटायरिंग होतो एखादा पार्टनर क्लेम ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज पेएबल फॉलोइंग द फॉर्म फुल्ली इन कॅश, फुल्ली ट्रान्सफर्ड क्लेम ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज पेएबल फॉलोइंग. तर मित्रांनो 20 नंबरचा प्रश्न आहे हा क्लेम ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज पेएबल इन द फॉलोइंग फॉर्म्स. तर फुल्ली इन कॅश, फुल्ली ट्रान्सफर्ड लोन अकाउंट पेड ऑन द सम इंटरेस्ट ऑन इट, पार्टली इन कॅश पार्टली ॲज अ लोन प्रीपेमेंट विथ ॲग्रीड इंटरेस्ट, एनी ऑफ द अबाव. याचं उत्तर आहे कोणतेही या ठिकाणी तो फॉर्म भरू शकतो या ठिकाणी. तर मित्रांनो MCQ सिरीजमधला आज पहिला भाग होता महावितरण एक्झाम जी आलेली आहे 2024ची. त्याची लिंक अजून फॉर्म भरायची सुरू झाली नाही, ॲप्लिकेशन लिंक सुरू झालेली नाही आहे. तर अजून सुरू झाली की आपल्या बालाजी के टॉक्स हे आपल्या यूट्यूब चॅनलला त्याचं अपडेट देऊ. तर हे MCQ सिरीज तुम्हाला कशी वाटली, तुमचे 20 पैकी आजच्या पहिल्या भागामधले किती प्रश्न बरोबर आले. तर महावितरण एक्झाम ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठी आपण MCQ सिरीजचा पहिला भाग आज रेकॉर्ड केला आहे आणि आत्ता आपण अपलोड करणारच आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही MCQ सिरीज पोहोचवा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना या MCQ सिरीजचा फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ हा. आणि व्हिडिओ आपलं बालाजी के टॉक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.
तर पुढच्या भागात आपण लवकरच भेटू भाग 2 मध्ये. धन्यवाद.